कवितेचं शीर्षक आहे बाप माझा. परिस्थिती अतिशय कोलमडली की त्या घराची काय वाताहत होते, तिथल्या मुलांचा आणि वडिलांचा संवाद असा आहे बघा. बाप माझा त्या विठ्याला रोज शिव्या द्यायचा. बाप माझा त्या विठ्याला रोज शिव्या द्यायचा. रोज सकाळी चंदनाचा गंध कपाळी लिहायचा. रोज सकाळी चंदनाचा गंध कपाळी लिहायचा. रानामध्ये जाताना तो रोज दोरी न्यायचा. रानामध्ये जाताना तो रोज दोरी न्यायचा. पण उद्याच्या काळजीने रोज परत यायचा. उद्याच्या काळजीने रोज परत यायचा. संन्याशाच्या पोरासारखे हाल आमचे व्हायचे. संन्याशाच्या पोरासारखे हाल आमचे व्हायचे. तेव्हा आमच्या जगण्यासाठी तो रोज विठोबा व्हायचा. ती जनाई दळायची पण माय माझी रडायची. ती जनाई दळायची पण माय माझी रडायची. जिकडे काम मिळेल तिकडे बाप माझा वळायचा. जिकडे काम मिळेल तिकडे बाप माझा वळायचा. त्याच्या नावाने घरात माझ्या रोज गजर व्हायचा. त्याच्या नावाने घरात माझ्या रोज गजर व्हायचा. फुंकल्याने मनावरचा भार हलका व्हायचा. फुंकल्याने मनावरचा भार हलका व्हायचा. उन्हाच्या त्या झळांनी अंग काळे व्हायचे. आणि किती सोसल्या असतील झळा त्या विठ्याने म्हणायचा. किती सोसल्या असतील झळा त्या विठ्याने म्हणायचा. अबीर चंदन गुलाल बुक्का विकून आम्ही यायचो. अबीर चंदन गुलाल बुक्का विकून आम्ही यायचो. शिवासोबत तो विठ्याला धन्यवादही द्यायचा. रोज सकाळी चंदनाचा गंध कपाळी लिहायचा. रोज सकाळी चंदनाचा गंध कपाळी लिहायचा. धन्यवाद.